पुण्याच्या भोरमधल्या नसरापूरमध्ये घडलेल्या कृत्याच्या नंतर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि याच प्रकरणाच्या नंतर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेण्यात आलाय। लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। विधी आणि न्याय विभागाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हे निर्देश दिले। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील आरोपी हे 80 ते 90% त्याच गुन्ह्यामध्ये अटक होऊन पॅरोलवरती सुटलेले असतात। पॅरोलच्या काळामध्ये ते परत तेच गुन्हे करतात आणि त्यामुळे 2014 ते 2019 या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यामधल्या आरोपींना पॅरोल देऊ नका असा कायदा त्यांनी केला होता। हा कायदा 2 ते 3 वर्ष अस्तित्वात होता, पण कालांतराने तो न्यायालयाने रद्द केला। आता पुन्हा एकदा तसाच कायदा करा असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला दिलेले आहेत। उच्च न्यायालयामध्ये देखील अशा प्रकारचे जे वारंवार बलात्काराचे, अत्याचाराचे, खुनाचे आरोपी जे आहेत त्यांना पॅरोलवर ते सुटता कामा नयेत, पॅरोलवर त्यांना सोडू नये अशा प्रकारची विनंती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून कोर्टाला केली। सरकारने जे अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे आणि ते स्वागतार्ह आहे, याचं कारण असं आहे की हे जे लैंगिक अत्याचाराचे आरोपी असतात हे अतिशय निर्ढावलेले असतात आणि अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की अशा स्वरूपाचे आरोपी पेरोलवरती बाहेर आल्यानंतर पुन्हा अशा स्वरूपाचे गुन्हे करतात आणि त्यांची जी मानसिकता असते ती कुठेतरी ठेचून काढण्याकरता अशा स्वरूपाची जी मुभा आहे जी सर्वसामान्य आरोपींना असते, ज्यांनी पुन्हा समाजात येऊन रुळावं, अशा स्वरूपाची मुभा त्यांना नसावी किंवा त्यांना मिळू नये, त्याकरता मला वाटतं हा पाऊल उचललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाचा पाऊल असं महाराष्ट्र सरकारने घेतलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.